काही मोजक्याच चेहऱ्यावर मनातले भाव जसेच्या तसे दिसतात. नाही झालं तुला जर आईने घेतले ती बरं तुला न्या तुला दे दोघीला चांगली चांगली देते. आता आम्हाला घेऊ दे हुडकून आम्हाला पण द्यायला ना बोले का ग आईला कळ ठेवा की आम्हाला पण ह्यातली आमची आम्हाला बघा नाही तर ठेवा थोडी बघ त्या गौरा ओल्या काल आणलेले शेंगा हा ओल्या शेंगा ठेवा मी आईला म्हटलं तर आईला एवढं दिलं भाजून खाऊ किटली भरून कडे भरून भाजा सगळीजण खावा म्हणलं होय म्हणली आई घेतल्या म्हणली मी मला न्यायला ओल्यात ना मग म्हणली या पोरगीला तर एवढ्या दिव्या बरं थँक्यू. काय करायचं आम्हाला काकाला नव्हती आणायला हाईट पडले तुम्ही काढून ठेवा हा लिंबू नाही शेंगा आणि दोघीला घ्या थोडी थोडी आता आम्हालाही ठेवा आणती की आम्हाला परत आल्यावर आणती आम्ही जाताना येतो शेंगा फक्त ठेवा एक मला पिशवी बरं असू बघती की आमची जाती का पण आणू नका तुम्ही येऊ नका मी गाडी जाता जाता ट्रॅक्टर भरून आणायचं इथं दारात शेंगा उशिरा येणार ना हा उशीर आहे आम्ही आता 12ला जाणार 12लाच आमचं येणार होय मग येत आहे तोपर्यंत येते तोपर्यंत निघतायत का सगळ्या काढले तर कालच हा का दिसलं म्हणजे आता काय करायचं टॉलीत भरून आणायचं आहे आणायचे फक्त असं आहे मग येत आहे हा मला वाटलं काढायचं त्याचं दूध काढलं टॉली आणले का नाही मला एकटं ती पोर तर 3 पोर आहे त्यांना पण करते काय करायचं सांग ते पोराचा आधार लय मग कसं करायचं काय तर होईल ते मग काय करायचं तेवढं पोराचा आधार आहे मग ती पोरं तर ती काका वाच संचितच काय चाललंय मग आता संचितच झाली 13वी शाळा तोपर्यंत येणार म्हणून आणि बस थांबलो काय तर निमंत्रण आलं येते का दिवस वर्षांनी असं निवांत राहिला शाळा आता कधी सुरू 2 तारखेला पोराची आता 3ला रविवारी म्हणून तर होते नाहीतर पूर्वी दिवाळीची सुट्टी एवढी नसायची ह्याच वेळी दिली एवढी नसतेच काय नानाला पण चकली माझी आवडती आबाला आवडती भैयाला आवडती भैयाला सुद्धा एकच चकली खाल्ली भैया कंट्रोल केलं सगळं खातच नाही काय भैया नाही खात खराब झालं भैया मध्ये आले तर काही खात नाही नाही ते चहा बिन ह्याचा पिला तर तेवढाच देवपूजा सोडत नाही आणि देवपूजा सोडत ओ घ्या की चहा तुम्ही नको म्हणले चहा नको म्हणलंय बरं का लिंबू आहेत का अजून नाही ती एवढी थोडे घ्या एवढीच मग नाही तीच लिंबूच नाही ती पावसामुळे का नाही लिंबू झडली फुलं एवढी हुडकून आणली मग रात्री एक पातील दिले की आईकडे दिले असते दिले ना एक पातील दिले ती म्हणजे घ्या वाईस घ्या मग काय करायचं आओ बस ना आबाला घावलीचं बघतो ती आईला द्या हे तुम्हाला कलिंगड पण मागच्या वेळी किती छान होते काय मग आम्हाला वर पण द्यायला होते हो मैत्रिणींना मग मैत्रिणींच्या 2 दिले सगळ्यांना काय उपयोग झाला नासून मग बघा अजून आहे ती झाडात अशी बनवून आता वय पार खाल्लं नसले पाणी लागले काय करायचं 3-4 लाखाची कलम झाली 7 रुपयाला मागितलं होतं भैया म्हणला 12 रुपयाला 7 रुपयाला कराडचा माणूस मागून गेला निघतो म्हणला 2 लाख झाला असतं नाही म्हणले 7 रुपयाला देत नाही गेलं पाणीच लागलं दुसऱ्या तिच्यापासून पाणी व्हायला लागलं ते पण गेलं हे पण सगळं 7 रुपये दिले असतं किती फायदा झाला बरोबर झालं ऐकत नाही ती आपण काय करायचं तुम्हाला काय माहित आहे बोलायचं नाही भैया तर काय बोलून देत भैया बोलून देत नाही मावशी पण बोलून देत नाही तुम्ही नाव काढायचं नाही जाऊ दे म्हटलं 7 रुपये जातील तसं बोलायचं काय करतेस तुम्ही बोलायच नाही 7 रुपये येते का 25 रुपये 30 रुपये नाना म्हणणार कलम घ्या मग आता काय घेतलं काहीच नाही 4 ट्रक निघाला असतं कलगडं एक कलगडं 25 किलोच होतं 25-20 किलो पुढं बघाय पाहिजे बघितली की नाना तुम्हाला आलेली बरं बरं झालं तेवढी तर तुझ्या मुखात गेली